टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। गेल्या 2 दिवसांपासून मुंबई आणि आजूबाजूच्या शहरांमध्ये पावसानं हजेरी लावल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि यामुळे मुंबईकर जे उकाड्यापासून हैराण होते त्यांना थोडासा दिलासा मिळाला असला तरी मुंबईकरांची धावपळ जी आहे ते अवकाळी पावसामुळे झालेली आपल्याला पाहायला मिळते। हवामान विभागाच्या अंदाजानुसार आज देखील मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता जी आहे ती हवामान विभागाच्या वतीने वर्तवण्यात आलेली आहे। काल आपण जर पाहिलं तर दहिसर भागामध्ये सकाळी 8 वाजल्यापासून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत सर्वाधिक 40 मिमी पावसाची नोंद जी आहे ती नोंद करण्यात आलेली आहे। त्याचसोबतच मुंबई शहरामध्ये 14 मिमी पावसाची नोंद करण्यात आलेली आहे, तर पूर्व मार्गामध्ये जे आहे ते 24 मिमी पावसाची नोंद करण्यात आलेली आहे। काल आपण जर पाहिलं तर सकाळी 8 वाजल्यापासूनच मुंबईमध्ये ठिकठिकाणी रिमझिम पाऊस पडत होता आणि त्यानंतर संध्याकाळी 4 वाजता मुंबईतील काही भागांमध्ये मुसळधार पावसाची नोंद झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। त्यामध्ये बोरिवली, वसई विरार, मालाड, मुलुंड, त्याचसोबतच वरळी, बँड्रा आणि सीएसटीचा परिसर जो आहे तो या परिसरांचा सहभाग होता। त्यामुळे मुंबईमध्ये काल अनेकांची धावपळ जी आहे ती झालेली आपल्याला पाहायला मिळाली। त्यानुसार आज देखील मुंबईमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह मुंबईमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज जो आहे तो हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेला आहे। त्याचसोबतच मुंबईसोबतच आजूबाजूचा ठाणे, पालघर, वसई विरार या परिसरामध्ये देखील मुसळधार पाऊस पडू शकतो असा अंदाज जो आहे तो हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेला आहे। त्यामुळे नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी असा देखील इशारा जो आहे तो हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे। काल आपण परिस्थिती पाहिली तर ठिकठिकाणी झाडं देखील कोसळण्याची बाब जी आहे ती समोर आलेली आहे। त्याच्यामुळे आज मुंबई महानगरपालिका आणि इतर प्रशासन काय काळजी घेतं हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल। कॅमेरामॅन गणेश राठेसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई।